आपल्यासोबत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल जोशी सर आहेत। सर, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे अशी बातमी आहे। केंद्र सरकारनं नुकताच कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतलाय, यावर आपली पहिली प्रतिक्रिया। गेले 100 वर्ष मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी 3 पिढ्या दत्तो वामन पोद्दारांपासून तर श्रीपाद भालचंद्र जोशींपर्यंत आणि अनेक संस्था, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि त्याच्या घटक संस्था आणि अनेक मराठीचे समूह गेल्या 15-20 वर्षात हे सगळे प्रयत्न करत होते आणि सरकारवरती जो दबाव मराठी भाषिक समाजाचा निर्माण झाला त्याचं हे सगळ्यात मोठं यश आहे की मराठी भाषेला आणि मराठी सोबतच पाली प्राकृतला ते मिळणं अतिशय आनंदाची बाब आहे। त्यामुळे आपण केंद्र सरकारचं याच्यासाठी अभिनंदन करूया आणि त्यांचे आभार मानूया। नक्कीच केंद्र सरकारचं अभिनंदन करायला हवं, त्यांचे आभार मानायला हवेत। पण या निर्णयानं मराठीच्या वाढीसाठी किंवा मराठीच्या अधिकाधिक मराठीचं साहित्य वाढण्यासाठी याची नेमकी काय मदत होऊ शकते केंद्र सरकारकडून? काय आता या विषयावर मी अनेकदा लेख लिहून झालाय, बोलून झालाय, मुलाखती आहे, याचे काही लाभ आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये आता वास्तव हे आहे की संस्कृतला 262 कोटी दिले केंद्राने अभिजात दर्जा मिळाल्यावर आणि इतर सगळ्या भाषांना मिळून फक्त 64 कोटी दिले। त्याविरुद्ध मोठा असंतोष सगळ्या अभिजात भाषेचा दर्जा लाभलेल्या इतर 6 भाषांमध्ये आहे। बरोबर, पण हे पुढची लढाई आहे, ही आपण पुढे लढत राहू। आपल्या भाषेला असलेले अभिजात दर्जाचे जे लाभ आहेत ते जर आपल्याला मिळाले नाही तर त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा दबाव वाढवतच राहावा लागणार आहे। म्हणजे आपण आता दर्जा मिळाला म्हणून हातात हात देऊन बसण्याचा अर्थ नाही, त्याचे लाभही आपल्याला मिळाले पाहिजेत, त्यासाठी आपल्याला संघर्ष सुरूच ठेवावा लागणार आहे। धन्यवाद सर, आपल्यासोबत होते श्रीपाद जोशी आणि त्यांनी आपल्याला या विषयावरती मराठी भाषेला जो केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यावरती त्यांची सविस्तर प्रतिक्रिया दिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।